विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कार्य गुणांप्रती त्यांच्या धम्मक्रांतीस समर्पित होऊन आज या ठिकाणी पूर्ण या गावामध्ये धम्मध्वज यात्रेनिमित्त एकत्रित श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका संपूर्ण पूर्णा नगरवासी। तर ही धम्मध्वज यात्रा दीक्षाभूमीवरून निघून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे। तर याचं नेतृत्व करत आहेत आपले भंतेजी वीणाचार्य। तर कशासाठी ही यात्रा आहे, तर बिहार सरकारने 1949ला जो कायदा तयार केला आणि त्या कायद्याअंतर्गत 4 बुद्धिस्ट मॉन्क, 4 बुद्धिस्ट ब्राह्मण आणि एक त्या जिल्ह्याचा कलेक्टर अशी 9 लोकांची समिती तयार करून त्या ठिकाणी ते जे अधिकार आहेत ते सगळे अधिकार ब्राह्मणांच्या हातामध्ये आहेत। कारण त्या जिल्ह्याचा कलेक्टर पण तो हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी येतो आणि त्यांचं त्या ठिकाणी फार मोठं वर्चस्व आहे। जो की बुद्धिस्ट लोकांचं बिहार या जगामध्ये जे किंवा या भारतामध्ये जे जे धर्मी लोक राहतात, ख्रिश्चन लोकांचं चर्च त्यांच्या ताब्यामध्ये आहे, मुस्लिम लोकांची मस्जिद त्यांच्या ताब्यामध्ये आहे मुस्लिम लोकांकडे, आपल्या शीख लोकांचं गुरुद्वार त्यांच्या ताब्यामध्ये आहे। प्रत्येक धर्मी लोकांचे जे मुख्य विहार आहेत, मुख्य मंदिरं आहेत ते सगळे त्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत। पण आपला बौद्ध धर्मी लोकांचं साऱ्या जगाचं आश्रयस्थान ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना बुद्धत्वाची ज्ञानाची प्राप्ती झाली ते ठिकाण महाबोधी महाविहार मात्र ब्राह्मण पंडितांच्या हातामध्ये आहे। आणि हे ब्राह्मण पंडित त्या ठिकाणी बुद्धाच्या धम्माला बुद्धाला विकृत करीत आहेत। तुम्ही बघितले असाल सोशल मीडियावर व्हिडिओ येतो, त्या व्हिडिओमध्ये ब्राह्मण लोक त्या ठिकाणी एक शिवलिंगासारखा आकार करून त्याची पूजा करीत आहेत। परत आपण काही व्हिडिओ बघितले असाल त्या व्हिडिओमध्ये हे ब्राह्मण लोक हा पांडव आहे, हा नकुल आहे, हा सहदेव आहे, भीम आहे, अर्जुन आहे अशा पद्धतीने विकृती निर्माण करीत आहेत। त्या ठिकाणी कर्मकांड करीत आहेत जो की भगवान बुद्धांनी साऱ्या जगाला जो मार्ग दिलेला आहे हा मार्ग ज्ञानाचा, बुद्धीचा, मानवतेचा, समानतेचा, प्रेमाचा, बंधुत्वाचा जो मार्ग आहे कर्मकांडाला सोडून दिलेला मार्ग आहे। एवढा महान धर्म आणि या महान धर्माची विकृती ते लोक करीत आहेत। जगामध्ये किंवा भारतामध्ये जे मोठे मोठे मंदिरं आहेत त्या ठिकाणी करोडो रुपयाची दान येतो, इन्कम येते। ते करोडो रुपयाचं दान ते लोक शाळा कॉलेज खोलतात, मोठे मोठे सामाजिक संस्था खोलून त्याचा उपयोग करतात। मात्र त्या महाबोधी विहारामध्ये आपल्या विहारामध्ये जे काही दान येतं 52 देशामधून मोठ्या प्रमाणामध्ये आणि साऱ्या जगामधून पण मोठ्या प्रमाणामध्ये दान येतं, करोडोच्या संख्येने 100 करोड 200 करोड रुपये। मात्र ह्या दानाचा उपयोग काय होतं, कुठेही जातं याचा काही थांगपत्ता लागत नाही। आणि म्हणून ते विहार जर आपल्या ताब्यामध्ये आलं तर आपल्या हक्काचं होईल आणि त्या विहार आपल्या ताब्यात आल्यानंतर जो काही पैसा येईल, जो काही दान होईल त्या दानाच्या माध्यमातून आपण फार मोठं कार्य त्या ठिकाणी करू शकतो। शाळा कॉलेज उघडे करू शकतो, त्या ठिकाणी बुद्धिस्ट जे मॉन्क आहेत, भिक्षू लोक आहेत, भिक्षू लोकांसाठी ट्रेनिंग सेंटर आपण ओपन करू शकतो, दवाखाने खोलू शकतो, खूप मोठं धार्मिक जागतिक लेवलचं आपण काम करू शकतो। पण आपलंच विहार आपल्याच ताब्यामध्ये नाही आहे, हा फार मोठा अन्याय आपल्यावर होत आहे। आणि म्हणून सुरई ससाईंनी 15 वर्षापूर्वी आंदोलन सुरू केलं होतं आणि नंतर सुरई ससाई भंतेजीच्या मार्गदर्शनात आंदोलन चाललं। नंतर त्या आंदोलनाचं काय झालं काही नाही, काहीही माहिती नाही। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रेझेंटेशनमध्ये आपले भंतेजी वीणाचार्य हे या आंदोलनाला गती देत आहेत आणि त्यांनी संकल्प केलेला आहे की मी बुद्धगया या ब्राह्मणांच्या हिंदुत्ववादी ब्राह्मण लोकांच्या तावडीतून मुक्त करीन आणि संपूर्ण जगासाठी बुद्ध विहार बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यात राहील असा एक चांगला संदेश देईल। तर वीणाचार्य भंतेजी उत्तर प्रदेशचे आहेत आणि त्यांनी जाणलं की बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रात यांचा
महाराष्ट्रीयन मूळ आहेत आणि या ठिकाणी धम्मक्रांती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बुद्धाचा धम्म फॉलो करणारे लोक महाराष्ट्रामध्ये खूप आहेत आणि म्हणून महाराष्ट्राची त्यांनी निवड केलेली आहे. या ठिकाणून ते धम्मक्रांतीचा नारा मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करून आपल्याला दिल्लीकडे नेणार आहेत आणि केंद्र सरकार हादरवणार आहे, जेणेकरून केंद्र सरकार आपल्या बुद्धिस्ट लोकांमुळे हादरून जाऊन आम्हाला ते महाबोधी विहार आम्हाला देतील. आणि म्हणून आपण सगळे ज्यांच्या भाषणाची आपण वाट पाहत आहात, तर पूजनीय भंतेजींना सूचना आहे की आपण आपल्या स्पीच आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी आणि आपण सगळ्यांनी भंतेजींना ऐकून घ्यावं.